नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये। आज तारीख आहे 7 एप्रिल आणि आता आम्ही लेहच्या साईडने निघालो आहे पँगॉन्ग लेक आणि नुब्रा व्हॅलीकडे। तर आत्ता वाजलेत सकाळचे ऑलमोस्ट 8:30 आणि पुढे आता काय काय होईल काय माहिती। गाडीचे कुलंटची लेवल थोडीशी कमी झालेली आहे। कसला ट्रक आहे हा? सूर वाढीव ट्रक होता। तर पुढं काय काय करायचं अजून? पुढे आपण सर्वात पहिले तर जाणार नुब्रा व्हॅलीला, तिकडे व्हॅली फिरणार, सँड डेझर्ट्स आहेत ते बघणार। तिथून मग दुपारी एक वाजतील, 12-1 वाजेल, मग आपण लंच करू आणि पँगॉन्ग लेकच्या दिशेने निघू। पँगॉन्ग लेक पाहून झाल्यानंतर आपण रिटर्न लेहकडे येऊ, कारण इथूनच आपल्याला मनालीला जायचं पुन्हा। आजची आमची शेवटची रात्र असणार आहे लेहमध्ये। लेह ऑलमोस्ट संपूर्णपणे एक्सप्लोर करून झालेला आहे। यार असं कर ना, असं तसंच करतोय। नेवर ट्रबल्स अंटिल इट ट्रबल्स यू। फायनली आलो आपण नुब्रा व्हॅली पर्यंत आलोय। सगळं असं रेती नुसती दगडी वगैरे होती आणि आता वरती आलोय माउंटनला। संपूर्ण आता बर्फच बर्फ। रस्त्यावर इकडे आता बर्फ येणार आहे, जिथे गाडी ट्रॅक्शन सोडायचे भरपूर चान्सेस आहेत। आत्ता आम्ही आलोय 17,188 फूटवर वरती आणि इथून हा नजारा बघा। ऑक्सिजनची लेवल एकदम कमी आहे। (17,188 फूट वरती।
मित्रांनो आम्ही कुठे आहे तुम्ही बघू शकता. खारदुंगला टॉपला आहे, सगळ्यात हायेस्ट टॉपवरती, म्हणजे 18,000 फूट. आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इम्पॉर्टंट असं नाही, आमची गाडी MH12 आहे, त्याच्यासोबत आम्हाला एक दुसरी MH12ची गाडीसुद्धा दिसली आहे. त्यांच्याशी थोडीशी वार्तालाप केली आम्ही आणि खूप बरं वाटलं की आमच्यासारखेच बरेचसे लोक या ठिकाणी येत आहेत, महाराष्ट्रातून येत आहेत. खारदुंगला 17,800 फूट खारदुंगलाची वाळू. आत्ता तिथे संपूर्ण आता खारदुंगलाचं हे क्लीन करायचं चाललं आहे. बाय द वे सगळी मंडळी कोल्हापूरवरून आलेले आहेत स्विफ्ट गाडी घेऊन. ऐक आता चहासाठी एकदा थोडा हॉल्ट करतो, तोपर्यंत यांचं क्लीन होऊन जाईल. ऐक सर्व मित्र आपले महाराष्ट्रातून आलेले एकदा हा करा. अजून की कोल्हापूर, सांगली, नांदेड. आम्ही आलोय जरा डोंगराखाली, खारदुंगलापासून जरा खाली आलोय. अराऊंड एक 15,000 फूट वरतीच आहे, ग्राउंड लेवलपासून, सी लेवलपासून 15,000 फूट वरती आहे. आत्ता जरी तुम्हाला वाटत असेल की बाबा सगळं नॉर्मल आहे, असं काही नाही आहे. जेव्हा तुम्ही ॲक्च्युली इथं येता तेव्हा तुम्हाला इथं कळतं की बाबा चक्कर येणं काय असतं, त्यानंतर डोकं गरगरणं वगैरे अशा गोष्टी होतात. आता हे झाले माझ्यासोबत, पण असं म्हणजे जेवढं जास्त तुम्ही ऑक्सिजन इनटेक कराल, जेवढं जास्त तुम्ही पाणी प्याल तेवढं बेटर राहील. असं होतच नाही की बाबा एकदम फिट अँड फाईन. जेव्हा मळमळतं घाटांमधून वगैरे तेव्हा काहीतरी थोडा वेळ स्टॉप घ्या, काही प्रॉब्लेम नाही. पण जेवढं हेल्दी राहाल तेवढी सेफ जर्नी राहील. आलोय आणि नुब्राहलीच्या ऑलमोस्ट गेटला आलोय आणि रस्ता एकदम खरबडीत. लडाखला आल्यापासून हा तिसरा स्टॉप, सॉरी दुसरा स्टॉप आहे फ्यूलसाठी. आत्ता बसले 26 पॉइंट. आत्ता आपण आहोत हिमालयामध्ये, नुब्रा व्हॅली. इथं बघू शकता तुम्ही समुद्रात जशी वाळू असते ना तशी वाळू आहे. आत्ता आहे आम्ही नुब्रा व्हॅलीमध्ये, एकदम बॉटमला पोचलोय. माझ्या मागचं सिनरी बघा, सगळीकडे वाळवंट आहे आणि हा एकच रोड आहे.
निळशार. सियाचीन वॉरियर्स. तिरीत विलेज अंडर नाबार्ड. इकडनं कुठल्या तरी गावात रस्ता जातोय व इकडनं जात असतो खाली. इकडनं मोस्टली जातोय खाली रस्ता. चल इकडनं जाऊ. डिस्कवर करत नाही तर काय वाटतं. इकडनं हा रस्ता खाली जातोय. म्हणता येईल नुब्रा व्हॅलीचं पाणी. वेगळाच कुठला तरी एक रस्ता आहे. डिस्कवर करायला चाललोय. माहिती नाही रस्त्याला काय नाहीये. फक्त चाललोय. कुठं घेऊन जातोय. गाडी जरा जास्तच मळली. कॉन्स्टंट कन्याकुमारी पासून लेहपर्यंत आलो. गाडी एकदाही धुतली नाही. त्यामुळं आता थोडंसं इथं वॉटर फ्लो दिसतोय. इकडं गाडी पटकन धुवून घेतो. पुढं निघतो. 10 लिटरचा कॅन भरायला लावलाय. पाणी संपले. सगळं गाडीचं पाणी संपले. प्यायला पाणी नाही राहिलं आता. ॲटलीस्ट गाडी तर धुवून घेतो. रिकामी वाटते येतो. एवढं क्लीन पाणी नाही. शुद्ध नाही म्हणू शकत पण क्लीन भरपूर आहे. पाणी बघा केवढं क्लीन आहे. ऐक एकच मिनिट फक्त. ट्रान्सपरंट बघ पाणी केवढं येते. आता हे जे गाव लागले हे आहे तिरीत नुब्रा. हे आता जे सुकलेली वगैरे झाड आहेत ना हे मोस्टली जून जुलै मध्ये एकदम असे फुलून येत असणार आहेत. सुंदर गाव एकदम शांत आहे. आता कलेक्ट होते नुब्रा व्हॅलीची सँड. संपूर्णपणे सँड ड्यून्स. पूर्ण सँड आहे बघा. नाही रे हा रस्ता नाही जाते. आधीच बोललो तुला. बघू दे परत एकदा.
नुब्रा व्हॅली आमची संपूर्णपणे पाहून झालेली आणि आपण आता निघत होतो पँगॉंग लेकच्या दिशेने. पँगॉंग लेकच्या दिशेने जायला 2 रस्ते आहेत. जसं आलो त्या रस्त्याने एक मधून वाट लागेल, तिथूनही तुम्ही जाऊ शकता, किंवा एक अनदर रूट आहे जो की आम्ही एक्सप्लोअर करण्यासाठी म्हणून येत होतो. जवळपास असा काही ऑफ रोड आहे. तो मागचे 20 ते 25 किलोमीटर झाले असाच ऑफ रोड आहे, पण सिनरी जी तुम्हाला बघायला मिळेल, वाव, अमेझिंग माउंटेन्स, सँड ड्यून्स. तुमच्याकडे जर बेटर गाडी असेल तर मस्ट विजिट या रोडनी. आता रस्ता चुकला आम्ही जवळजवळ 1.5-2 किलोमीटर, आणि इथे एवढ्या डोंगरी भागात ही प्रायमरी स्कूल आहे. प्रायमरी स्कूल मधल्या पोरांनी आम्हाला मदत केली. ते म्हणतात मागून ब्रिज पासूनच लेफ्ट टर्न होता, हा रस्ता पुढे कुठेही जात नाही. त्या लोखंडी ब्रिज पासून आम्हाला जायचं होतं. सगळी नदी सुटी आहे. जेवढे रेती आली. होले चला, गेंडा स्वामी निवांत उतरा विदाउट ट्रैक्शन लूज करता. गेंडा स्वामी एडवेंचर करेंगे, चलो. हे जर पाणी जास्त असलं असतं ना, वॉटर क्रॉसिंग केली असती. वॉटर क्रॉसिंग झाली असती. अरे बापरे, काय रस्ता आहे, काय रस्ता आहे, काय रस्ता आहे. आपण रस्ताच आहे, रस्ताच आहे. रोलर फिरवलाय. रस्ता एकदमच खडबडीत आहे. थोडक्यात सांगायचं तर हे नदीच्या खालचा एरिया आहे सगळा. हा गोटे वगैरे बघून एवढ्या करता आता गाडीचं टायर प्रेशर कमी करतोय. आणि कितीवर न्यायचंय? 35 नाही, 20 वर. बाकी गाडी तर एकदम म्हणजे अजून तरी मक्खन चालू आहे. काय प्रॉब्लेम नाही गाडीला. आत्तापर्यंत काही पंक्चर झालेली नाहीये. गाडी घेणं वर्थ इट तर आहे, बट स्टील थोडासा पॉवर लॅगचा इश्यू जर कमी झाला ना, या गाडीसारखी गाडी नाही कोणती. थोडी पॉवर अजून पाहिजे होती. माझा अख्खा हात खाली जातोय. कुठला तरी पक्षी बसलाय वेगळाच आहे. आवाज तरी चिमणी सारखा आहे. नदी जी बऱ्यापैकी सुकलेली आहे. आतापर्यंत काही घरं नाही, काय नाही. आणि गाडीचं हे करतोय ऍडजस्टमेंट. त्यामुळं हा रस्ता बंद आहे आणि आपल्याला घेऊन जावं लागतंय. आता डांबरी रोडला लागलोय. परत टायर इन्फ्लेटरने हवा भरायची. हा चालायचंच. माझ्या मागाशी बघताय ती आहे शोक रिव्हर. हे सगळं पाणी वाहते, हे सगळं शोक रिव्हरचं. आणि रस्ता एवढा बेकार आहे. अजून 15 किलोमीटर शोक नावाचं गाव आहे, तिकडे जायचंय. अजून तर गाडीने चांगली साथ दिली. आत्ता आम्ही जवळपास पँगॉंग लेकच्या जवळ आहे. लेह लडाखच्या एकदम म्हणजे डोंगरांच्या मध्ये आहोत. पण तुम्हाला इथलं एक वैशिष्ट्य दाखवू का? शिवाजी महाराज ह्या कॅन्टोन्मेंटचं नाव आहे मराठा
शौर्यवीर शॉप असं काहीतरी नाव आहे. शौर्यवीर शॉप. हे बघून आहे ना मला अशी एवढी एनर्जी अशी आली ना भयानक मध्ये. एवढंच बघून फक्त एनर्जी येते, बाकी काही नाही आहे. वाचू शकता हे सर्व माहिती. संध्याकाळचे वाजले 6:30. बँकॉक लेकवर आलोय. बँकॉक लेक बघू शकता अख्खं फ्रीज झालेलं आहे. म्हणजे मस्करी आता दाखवतोय तुमच्याकडे आहे की त्याला काहीच फरक नाही पडत आहे. एवढं बेकार फ्रीज झालं. तर मित्रांनो, नुब्रा व्हॅली आणि पँगॉन्ग लेक दोन्ही कम्प्लिटली व्यवस्थित आपलं पाऊस झालेलं आहे. नुब्रा व्हॅली जी आहे ती सँड ड्यून्सच होते, त्याच्यामुळे तिथे इतकी थंडी नव्हती. आता आम्ही पँगॉन्ग लेक बघितला, फोटोज काढले, व्हिडिओ काढले, ड्रोन शॉट घेतला. अप्रतिम नजारे आहेत तिथे, तुम्ही नक्की या. पण थंडी इतकी होती की आम्ही आता रिटर्न लेहला म्हणजे 150 किलोमीटर हीटर लावून चाललेलो आहे. तुम्ही विचार करू शकता किती थंडी आहे तिथे. आता जवळजवळ एक 40 किलोमीटर गाडी चालवतोय आणि बाहेर वातावरण जे आहे ते आहे जवळजवळ -5 ते 6 डिग्री सेल्सिअस. आणि प्रॉब्लेम असा आहे आत्ता गाडीमध्ये नाही म्हणता येणार, पण ओव्हरऑल कंडिशन जी आहे ती अशी आहे की गाडीमध्ये एक तर टर्बो नाही आहे, त्यामुळे भरपूर पॉवर लॉस तर तिथंच होऊन जातो. आणि आत्ता मी घाटातून गाडी चालवतोय आणि या घाटामध्ये झाडं वगैरे काही नाही आहे, त्यामुळे बाहेरच्या साईडला ऑक्सिजन एकदम खूप म्हणजे खूप कमी झालेला आहे. कंटिन्युअस मला गाडी दुसरा गिअरवर चालवावी लागते. जशी गाडी मी तिसऱ्या गिअरवर शिफ्ट करतोय तशी गाडी एकदम दम तोडते. मी तुम्हाला एकदा दाखवतो. आता जरा फॉग वगैरे चढला आहे गाडीवर, ठीक आहे, काय हरकत नाही. गाडीचा आत्ता गिअर दुसरा आहे, AC वगैरे सगळं ऑफ आहे. आता उतरा आलं वाटतं. पूर्ण नदी फ्रीज आहे. आता गाडी आहे दुसऱ्यावर, हा टाकला तिसरा, संपला दम. उचलतच नाही लवकर गाडी. आता सगळे याकचा अख्खा झुंड आहे. अरे चलो. हे पाळीव याक आहेत वाटतं, सगळ्यांच्या कानाला टॅग लावला आईच्या गावात. अरे हाल, चल ढकल त्याला. ढकल कसं ढकल? चले अरे प्रेग्नेंट आहे रे परते. चल